हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण सुरू करतोय। काल आपण दुसऱ्या श्लोकाच्या ओव्या बघायला चालू केल्या होत्या। 203 फक्त 11 नंबरची ओवी आहे, त्या 11 नंबरच्या ओवीपर्यंत आलो होतो। 2 श्लोकांची सुरुवात आहे। आता 12व्या ओवीची आपण सुरुवात करतोय की अर्जुन आपली गोष्ट सांगायला लागलाय की मला कर्मबंधनात आपण तुम्ही पडतो म्हणून ज्ञानमार्ग सांगितला। पण ज्ञानमार्गामध्ये आत्मज्ञानाचा विचार करताना त्यामध्ये कर्म कर्ता क्रिया या गोष्टी कशा आहे दुर्लक्षित केल्या जातात आणि तो मार्ग माझ्यासाठी छान आहे असं मनातल्या मनात त्याला वाटायला लागलं। त्यामुळे आता परत आणि बुद्धियोग सांगतात, निष्काम कर्मयोग सांगायला लागलेत। मग दोन्हीतलं कुठलं योग्य आहे असा प्रश्न त्यांचा पडलेला आहे। बरेच वेळा आपल्याला दोन्हीतलं कुठलं योग्य आहे असाच आपल्याला निर्णय करायचा असतो। आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा दोन असतात समोर, कायम असतात आपल्यासमोर, आणि त्या दोन्हीतलं कुठलं करायचं हे लक्षात येत नाही। याविषयी आपण सद्गुरूंना शरण जावं, भगवंताला शरण जावं आणि अचानकपणे सुचलेला मार्ग तो आपल्यासाठी आहे असा आपण विचार करावा। पण सद्गुरूंच्या शरणागतीनंतर विचार करावा। हा अर्जुन आहे, हा भगवंतांना शरण आहे आणि शरण असल्यामुळं त्याला भीती वाटायची काही गरज नाही, कारण समोर आहेत, सांगणारे आहेत आणि त्यामुळे त्याला भीती वाटत नाही। शरण आले की भीती वाटत नाही असा त्यातला अर्थ आहे। म्हणून आता अर्जुन विचारायला लागलाय की प्रश्न विचारतोय 12व्या ओवीमध्ये विचारलंय, आम्ही तनुमन जीवे तुझिया बोला ओटंगावे आणि तुवाच ऐसे करावे तरी सरले म्हणे। म्हणजे तनु मन जीव 3 शब्द वापरलेले आहेत। शरीरानं, मनानं, जीवानं आम्ही तुझ्यावर बोलण्यावर विश्वास ठेवलेला आहे। हा विश्वास जो आहे सद्गुरूंच्यावरचा हा फार महत्त्वाचा आहे। शरीरानं विश्वास म्हणजे शरीरानं सेवा करणं, दुसरा आहे मनानं विश्वास म्हणजे मनानं त्यांच्याबद्दलचं चिंतन करणं, जीवानं म्हणजे शेवटी जो जीवपणा जो आहे, जो अहंकारयुक्त आहे, हे अंतःकरणसुद्धा सद्गुरूंना अर्पण करणं, भगवंताला अर्पण करणं म्हणजे त्यांची सेवा आहे। याला विश्वास म्हणतात। असा म्हणतात ते, आम्ही तनुमन जीवे तुझिया बोला ओटंगावे, तुझ्या बोलण्यावर आम्ही विश्वास ठेवून राहिलेलो आहोत। आणि असा विश्वास ठेवल्यामुळं आणि तू जर आम्हाला असं भ्रमात पाडण्याचं काम केलंस तर संपलंच म्हणायचं आता, असं हे प्रेमाचं बोलणं चाललेलं आहे। आणि तो म्हणतो आणि तुवाचे ऐसे करावे तरी सरले म्हणे। सरले म्हणे म्हणजे आता बोलायलाच काय नको, बोलणं संपलंच म्हणायचं आता। तुझ्यावर इतका विश्वास आम्ही ठेवला पण तू 2 प्रकारच्या बोलणी बोलायला लागलास। एक आत्मज्ञान एक वेळा श्रेष्ठ आहे म्हणून सांगतोस, दुसऱ्या वेळा म्हणतोस तू कर्मयोग श्रेष्ठ आहे। यातलं नेमकं श्रेष्ठ कुठलं आहे? आता वास्तविक दोन्हीची ओळख त्याला खऱ्या अर्थानं झालेली नाही। कर्मश्रेष्ठ काय ज्ञानश्रेष्ठ या दोन्हीमधला मध्यभाग जो आहे तो अर्जुनाला कळलेला नाही। तो 2 टोकाचा विचार करतो, एक तर असं नाहीतर एक तरी असं। आता या दोन्ही गोष्टी त्याला जमण्यासारख्या नाही आहेत, त्यामुळे त्याला युद्धाचा एक मार्ग जो आहे तो युद्धाचाच मार्ग भगवंतांनी सुचवलेला आहे। त्यामुळे पुढे म्हणतात ते की मी अर्जुन म्हणतो की मी तनानं मनानं शरीरानं मी तुम्हाला शरण आलेलो आहे। आणि हे शरण येणं यातली महत्त्वाची गोष्ट त्याचा विश्वास केवढा आहे बघा। तो विश्वास आहे म्हणूनच तो युद्ध करू शकला। असं म्हणतात की युद्धाच्या शेवटी जेव्हा दुसरा अध्याय संपला किंवा पुढे दुसऱ्या अध्यायानंतर
जी युद्धाला जी सुरुवात झालेली आहे तो ध्यान अवस्थेमध्ये युद्ध त्यानं केलेलं आहे, समाधी अवस्थेमध्ये युद्ध केलेलं आहे. तो स्वतःचा राहिलेला नाही आहे. आणि म्हणूनच तो म्हणतोय माझा मोह नष्ट झाला, आता तू जे बोलतोस त्या वचनावर विश्वास मी ठेवणार आहे. तसंच याच्या वचनावर आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला, आता आम्हाला योग्य ते मार्गदर्शन कर, असं आणि पुढं बोलतो. आता ऐशिया परी बोधिशी तरी निके आम्हा करीशी, येत ज्ञानाची आस कायशी अर्जुन म्हणे. अर्जुन हा पुन्हा उपवासाने आणि उपरोधाने आता बोलायला लागलाय बघा. आता अशाच प्रकारचा उपदेश करणारा असेल, आता ऐशिया परी बोधिशी, बोधिशी म्हणजे मार्गदर्शन करणार असेल, तरी निके आम्हा करशी, तरी आमचे चांगलेच हित करणार आहेस. आता येथे ज्ञानाची आशाच कशाची, म्हणजे काय सांगणार आहेस ते आता माहीत झालंय, उलटं सुलटं तू बोलतोस, त्यामुळे तुझ्यावरती बोलण्यावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा, असंच त्यातनं उपरोधाचं बोलणं आहे. वास्तविक तो खरं असं बोलणार नाही, असाच प्रकारचा उपदेश कर वगैरे, तर असाच उपदेश केलास तर पुढे आमचं कसं होणार आहे, असा विचार त्यानं मांडलेला आहे. मग आमच्या हिताचं काय होईल. येथे ज्ञानाची आस कायशी, म्हणजे येथे ज्ञानाची आशाच करायला नको, कारण तू जे बोलतोस ते आम्हाला समजत नाही. बरेच वेळा असं संदिग्ध बोलणं सुद्धा असतं, शास्त्र पण संदिग्ध बोलत असतं, श्रीगुरूसुद्धा संदिग्ध बोलत असतात. आणि हे संदिग्ध बोलणं आपल्याला कळत नाही म्हणून त्यांना बोलता येत नाही असं म्हणता येत नाही, बरं का. भगवंतांना काही समजलं नव्हतं म्हणून ते असा उपदेश करतात चुकीचं, असा अर्थ यातून काढून चालणार नाही. बरेच वेळा शास्त्र संदिग्धच बोलत असतं आणि संदिग्ध बोलणंच हेच योग्य असतं. आम्ही बरेच वेळा परमपूज्य काकानं म्हटलं, अगदी थोडक्या वाक्यामध्ये तुम्ही सगळं पुस्तकांच्या मधून मार्गदर्शन केलेलं आहे, त्याचं विश्लेषण अधिक झालं असतं. ते म्हणतात ज्याला खरंच गरज आहे तो स्वतःच त्याचा अर्थ शोधत बसेल. हे अर्थ शोधायला थोडी तरी त्याला जागा दिली पाहिजे ना. काय एकदम भरवून भरवून म्हणजे कसं काय आत घालायचं, थोडीशी तरी स्वतःची अक्कल त्यानं वापरावी शिष्याने, अशी इच्छा सद्गुरूंची पण असते, शास्त्राची पण असते. शास्त्र म्हणते जरा संदिग्ध बोलायचं. ज्ञानेश्वरीच्या ओव्या संदिग्ध आहेत, पंचदशीतले श्लोक संदिग्ध आहेत. विचार केला तर आपण तुकोबांचे अभंगसुद्धा संदिग्ध आहेत, आपल्याला लक्षात येत नाही. आपल्याला जे अर्थ केलेले आहेत एखाद्या शाण्या माणसाने अर्थ करून दिलेले आहेत, ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं दिलेले आहेत. त्यामुळं वेगवेगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये वेगवेगळे अर्थ आपल्याला बघायला मिळतात. एखाद्या शब्दाचा थोडासा असणार वेगवेगळा अर्थ, कारण त्यांच्या अनुभवात आलेले ते अर्थ असतात. त्यामुळं ज्ञानेश्वरीची ओव्यासुद्धा समजताना सुद्धा वरवर अर्थ बघून समजणार नाहीत, त्यामध्ये गुह्य आहे. आणि ते गुह्य ज्याने त्याच्यावर प्रेम केलं, ज्यांना त्याच्याबद्दल जाणून घ्यायची तळमळ आहे, त्यांनाच ते अर्थ कळतात, इतरांना कळत नाहीत. ते कितीही काहीतरी असू दे, MA PhD आहेत ते अमुक आहेत, आणि ज्यांनी संत साहित्यावर PhD मिळवली त्यांनासुद्धा कळलेलं नाही. बऱ्याच जणांची, हे सगळ्यांच्या बाबतीत बोलता येत नाही, काही अपवादात्मक असू शकतात, पण खरी गोष्ट आहे की बऱ्याच जणांनी PhD केलेली आहे. त्या PhDचे प्रबंध वाचून आपण बघितले, ज्ञानेश्वरीवरती आहेत, तुकारामांच्या गाथेवरती आहेत, संत साहित्यावरती प्रबंध लिहून ठेवलेले आहेत. काय समजतच नाहीत ते. ॲक्च्युली त्यांना काही माणसांना त्या समजले का नाही माहिती नसतं, पण त्यांनी त्याच्यावर लिहिलेलं असतं. ज्यावेळी संतांच्यावरती भगवंतावरती प्रेम निर्माण होतं ना, त्याच वेळी त्यांची भाषा आपल्याला कळते. तसंच आहे, मुलाची भाषा आईला का कळते, मुलाला काय हवं हे आईला का कळतं, इतरांना कळत नाही, ते आईलाच कळतं. याचा अर्थ भयंकर प्रेम करते ती. भयंकर शब्द कशासाठी वापरला आहे, खूप प्रेम करते ती, आणि या खूप प्रेमामुळंच तिला कळतं. तसं आपण संतावरती, संतांच्या शास्त्रावरती, सद्गुरूंच्या वरती जर अतिशय प्रेम असेल ना, तर त्यांची मनोगत आपल्याला कळायला लागतात. बाकी काहीही प्रमाण नाही, दुसरं काहीही करावं लागत नाही. अमुक शास्त्र वाचली, त्याची पाठांतर केली, मग समजतात शास्त्र, अजिबात नाही आहे. असं सगळ्या संतांनी निर्वाळा दिलेला आहे, त्यांनी अनुभवाने सांगितलेला आहे. म्हणून हिथं जो बोलतोय हा अर्जुन आहे ना, अर्जुनाचं प्रेम आहे, पण आता खरी गोष्ट अर्जुनाला काय पाहिजे आहे हे सांगून टाकलेलं आहे भगवंताने. तुला नेमका मार्ग जो करायचा आहे, युद्ध करणंच का योग्य आहे हे सगळं पटवून दिलेलं आहे. पण पटवून दिल्यानंतर सुद्धा अजूनही त्याच्या मनातला संशय गेलेला नाही, आणि म्हणून तो प्रश्न विचारतो की तुमचा हा उपदेश जो आहे उपरोधानं बोलतो, याचं कसलं ज्ञान आम्हाला प्राप्त होणार आहे. आता ऐसिया परी बोधिशी तरी निके आम्हा करशी, म्हणजे तुमचा उपदेश जो आहे तो आता आमचं चांगलं हितच करणार आहे. आणि इथे ज्ञानाची आस कायशी अर्जुन म्हणे, इथं कसली आता ज्ञानाची आशाच राहिलेली नाही. कशाला आम्ही आता विचारू तुला,
असा प्रश्न ते विचारलेले आहे. तरी ये जाणीवेचे कीर सरले, परी आणिक एक झाले, जे थिते ढवळले मानस माझे. तरी आता ज्ञानाचे कामच खरोखर संपले, जाणीवेचे कीर सरले. जाणीव शब्दाचा अर्थ इथं ज्ञान. खरोखर ज्ञानाचं काम संपलं. सरले म्हणजे संपले. माझ्या मनाला उपदेश तर पटला नाहीच, परंतु आणखीन उलट असं झालं, परी अनेक एक झाले. उलट आणि काय झालं बघा, जे थिते ढवळले, जे स्थिर असलेलं, थित म्हणजे शांत असलेलं एखादा डोह, पाण्याचा डोह शांत, थिते ढवळले स्थिर असलेलं माझं मन, मानस माझे संशयाने भ्रमाने ढवळले. म्हणजे मला काही कळतच नाही. बऱ्याच वेळा असं होतं काही वेळा की मनाची संभ्रमावस्था होते. सांगितलेलं असते बरोबर, पण आपल्या बुद्धीची कुवत नसते म्हणून आपल्याला समजत नाही. शास्त्र अवघड आहे म्हणून मला कळत नाही असा अर्थ नाही बरं काय. आपल्याला कळायची तेवढी क्षमता आपल्याकडे नसते म्हणून शास्त्र कळत नाही, असं कायम लक्षात ठेवायचं. परमपूज्य काकासुद्धा म्हणतात, जे सांगायचं असते ते संत सांगून जातात. आपल्याला कळण्यासाठी आपली उंची आपण वाढवली पाहिजे, आपण उंच झालो पाहिजे, त्या लेवलपर्यंत आपण आलो पाहिजे ज्ञानाच्या, मग आपल्याला ते समजायला लागतं. आणि त्यासाठी साधना असते, साधनेमुळं आपल्याला कळायला लागते. श्री गुरु आपल्याला बरोबर साधना देत असतात. नामाची असेल, ध्यानाची असेल, तत्वचिंतनाची असेल, ती साधना बरोबर वेळेवर नित्यनेमानं सत्कारपूर्वक प्रेमानं दीर्घ अखंडित, बरेचसे शब्द आहेत बरं का, हे सगळे लागू करायला लागतात साधनेला. वर केलं आणि झाली माझी साधना असं म्हणून चालणार नाही. तर त्याला वरती शब्द वापरला, तनु मन जीवे, एवढं सगळं लावावं लागतं आणि मगच त्याच्यावरती विश्वास बसायला लागतो. आता हा म्हणतो, स्थिर असलेलं माझं अंतःकरण तू ढवळून टाकलंस, संशयामुळं ग्रस्त झालेलं आहे. त्यामुळं अगोदर काही कळतच नव्हतं, त्यात मला जरा जे कळत होतं तेही कळायचं आता बंद झालेलं आहे. कारण जे शांत असलेला माझा अंतःकरणाचा डोह, तू या आत्मज्ञान आणि कर्मयोग दोन्ही मिळून काय माझं झालेलं आहे काहीच कळत नाही. तेवीच कृष्णा तेवीच श्रीकृष्ण आहे तुझे चरित्र काही नेनिजे, जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे. पण तरी कृष्णा तुझे असले चरित्र मला काही समजत नाही. वास्तविक चरित्र शब्दाचा अर्थ आहे तुझा स्वभाव, मला लक्षात आला नाही. म्हणजे तुझं मनातले जे मनोगत आहे, चरित्र शब्दाचा अर्थ चरित्र म्हणजे कॅरेक्टर अर्थानं नव्हे, आतलं मनोगत आहे ते समजत नाही. आणि या निमित्तानं माझे चित्त तुझ्या ठिकाणी अनन्य आहे किंवा नाही याची परीक्षा तरी पाहत नसेल ना. बघा किती प्रश्न विचारला बघा. हे ज्ञानेश्वरी माऊलींच्या मनातलं सगळे भाष्य आहे बघा, की ते म्हणतात की कदाचित तू असं केलं असेल, ह्याला काय वाटते बघूया, ह्याला केवढं समजलंय बघूया, म्हणून तू माझी परीक्षा बघायला लागलास की काय. अशी परीक्षा सद्गुरूसुद्धा आपल्याला घेत असतात. आपण त्या परीक्षेमध्ये पास व्हावं लागतं आणि पास झाले की नाही हे आपल्यालाही कळते बरं काय. फक्त त्या दृष्टीनं त्यांनी टाकलेले काही प्रश्न किंवा त्यांच्या बोलण्याला आपण कशी प्रतिक्रिया देतो यावर खूप काही अवलंबून असतं. आता हे म्हणतो का की मला तू जे बोलायला लागलास हे संदिग्ध बोलणं जणू काय माझी परीक्षा घ्यायला लागलास की काय. तर परीक्षा सुद्धा असण्याची शक्यता आहे. श्रीकृष्ण आहे तुझे चरित्र काही नाही, जे तुझं मनोगत आम्हाला काही कळत नाही. जरी चित्त पाहशी माझे येणे मिशे, येणे मिशे म्हणजे या कारणाने, मिशे म्हणजे या कारणाने, चित्त पाहशी माझे म्हणजे माझ्या मनातलं तू जाणून घ्यायला लागलास असा त्याचा अर्थ. ना तरी झकवित आहाशी माते, की तत्वची कतिशय ध्वनिते, हे अवगमिता निरुते जाणवे ना. किंवा झकवीत आहेस म्हणजे फसवीत आहेस काय, मला फसवायला लागलास काय. की तत्वची कतिशय ध्वनिते, किंवा गूढ भाषेत तत्वज्ञान सांगत आहेस. तत्वची कथिशी, कथिशी म्हणजे सांगत आहेस. ध्वनिते म्हणजे त्याचा ध्वनित अर्थ म्हणजे गुढार्थ, तो गुढार्थ मला सांगत आहेस का काय. हे अवगमिता निरुते, हे तर्काने जाणून घेण्याचा प्रयत्न करूनही यथार्थपणे कळत नाही. आणि सगळ्यात गोष्ट माहिती लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. यथार्थता ती शास्त्रातली जी आहे तीच कळावी लागते. यथार्थता म्हणजे खरंच काय आहे त्याचा अर्थ, आपल्यासाठी याचा अर्थ काय आहे असं समजावं लागतं. कुठलीही ओवी असू दे, श्लोक असू दे, किंवा संतांचं काहीतरी सांगणं उपदेश असू दे, तो यथार्थपणे कळायला पाहिजे. आपल्याला कळतो बरं काय. यथार्थ म्हणजे काय, आपण त्याला अर्थपूर्ण म्हणतो, मिनिंगफुल कळलं पाहिजे ते. म्हणजे त्यात खरंच काय अर्थ दडलेला आहे, अर्थाच्या पाठीमागला अर्थ हा समजला पाहिजे. आपल्याला अर्थ समजतो, अर्थाच्या पाठीमागचा अर्थ समजत नाही. आपण म्हणतो ना रीड बिटवीन द लाईन्स, म्हणजे ओळींच्या मधलं वाचता आलं पाहिजे आपल्याला.
आपल्याला ओळींच्या मधलं ज्यावेळी वाचता येते ना त्यावेळी अर्थ कळायला लागतो. आपण ओळी वाचतो, शब्द वाचतो, पण शब्दार्थ बघत नाही. शब्दार्थामध्येच खरं जडलेलं असतं आणि शब्दार्थ बघणं आणि खरं मनोगत त्या सांगण्याचं ओळखणं याला म्हणायचं यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेणं आहे. म्हणून हे ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा मग विवेक सांगावा मराठाजी. आता सरळ मराठी भाषेत मला सांगा, आता मगापासून काय 2 अध्याय सांगितले का मराठीतच सांगितले ना भगवंतानी. भगवंतानी जे सांगितलेलं आहे, माऊली म्हणतात की माऊलींची भाषा याचा अर्थ मराठीच आहे, मराठीत सांगितलेलं आहे. तरी आता म्हणतो तो आता यापुढे गुढार्थाने काही बोलू नका, ते सगळा अर्थ उकल करून मला सांगा. भावार्थ न बोलावा, भावार्थ म्हणजे काय, गुढार्थ बोलू नका, तर मला कळेल अशा भाषेमध्ये स्पष्ट सांगा. मराठा बोलीचे म्हणजे काय, माझ्या भाषेत सांगा. माझी जी मातृभाषा आहे, आईची भाषा जी आहे, त्या आईच्या अंतःकरणानं मला समजावा, मग मला समजेल. आतापर्यंत मला समजाय नाही, मी अत्यंत जड असे मान्य केले. बघा, मी जड आहे म्हणजे कसं आहे, मी अत्यंत मंदबुद्धीचा आहे असं मान्य करणारा खरा शिष्य असतो. नाहीतर मग मला बऱ्याचपैकी समजलेलं आहे, हे 4-10 ग्रंथ माझे वाचून झालेले आहेत, आता पुढचा ग्रंथ सांगा, ते झाले जाता वाचून. अरे वाचले म्हणजे समजलं काय, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. एखादा ग्रंथ आपल्याला अभ्यासासाठी दिलेला असतो सद्गुरूंनी किंवा आपण घेतलेला असतो, पण हा पूर्णपणे कळला का, आपल्याला लक्षात आला का, यास तेच सोडायचं, निम्मार्ध तिथंच काहीतरी खून घालायची, दुसरं पुस्तक हातात घ्यायचं, दुसरा ग्रंथ तो निम्मार्ध करायचा, तिसरा वाचायला चालू करायचा. अशामुळं मूळ गोष्ट जी आहे ती आपल्याला समजत नाही. त्यामुळं एखादं जे सांगितलेलं असतं तेच समजावून घ्यावं, त्यासाठी स्वतःला म्हणावं की मी अज्ञानी आहे. अज्ञानी आहे असं समजून ग्रंथ वाचायला घ्यावा, अज्ञानी आहे असं समजून सद्गुरूंना नमस्कार करावा. मला काही समजत नाही, तुम्ही ज्ञानी आहात आणि तुमच्या कृपेने ते ज्ञान मला प्राप्त होऊ दे असं सतत म्हटलं पाहिजे. जरी ज्ञानी झालो असं ज्ञानांना कधीच वाटत नाही, म्हणून ते नेहमी नम्र असतात. म्हणून नेहमी जरी सद्गुरूंची उंची जरी गाठता आली तरी सत्शिष्यानं स्वतःला कायम शिष्य समजावं, ही फार उच्च दर्जाची अवस्था आहे बरं का. कितीही वरची पातळी प्राप्त होऊ दे, खूप समजावं लागलेलं असतं, पण तरीसुद्धा लक्षात ठेवावं की आपण अजून शिष्यच आहोत. देवाची मनोगत समजायला लागतात. एखाद्याला वाटतं मी देवच झालो की काय, असतोच देव तो, पण त्याला जाणवायला लागलं तर खऱ्या साधकाचं लक्षण काय आहे, मी भक्त तू देव ऐसे करी. तुकाराम महाराज म्हणतात, तू मी भक्त तू देव, मी भक्त ऐसे करी. नको एवढं तुझ्यात माझ्यात हे द्वैत राहू देच बाबा. जरी मी अद्वैताचा अभ्यास करायला लागलोय, पण हे द्वैत मात्र राहू दे. आणि हे द्वैत जर कळायला ठेवलं ना शिल्लक, तर निश्चितपणे तिथं शरणागत आहे. मी भक्त आहे, तू देव आहे, एवढं आमचं नातं राहू दे, जरी 2 आहेत तरी. आणि हे जर समजायला लागलं तर मी जड आहे, माझी बुद्धी मंद आहे सारखं वाटलं पाहिजे आपल्याला. किती ज्ञानेश्वरी वाचायला चालू केलं की नमस्कार करायचा माऊलींना आणि म्हणायचं मी जड बुद्धीचा आहे, म्हणून मला ह्यातलं तुमची मनोगत मला कळू देत, हे शास्त्र मला समजू देत, तुम्हीच मला शास्त्र सांगा असं म्हणावं. जसा अर्जुन आता म्हणायला लागलाय भगवंताला, मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परी ऐसे. मी मंदबुद्धीचा आहे, पण अशा मंदबुद्धीलाही स्पष्टपणे व सोपेपणाने कळेल असे तू एकच निर्णयात्मक सांग. कृष्णा बोलावे तुवा ऐसे एकनिष्ठ. एकच काय ते सांग. एकनिष्ठ म्हणजे एकच काहीतरी मला सांग. व्यामिश्रेने शब्द जो वापरलाय तो त्यासाठी, मिश्र वाक्य बोलू नकोस. इकडलंही खरं इकडलंही खरं. आता त्याला मिश्र वाटलंय, भगवंत मिश्र वाक्य बोललेले नाहीत. आपणही अभ्यासलो, बघितल्यानंतर लक्षात येतं की भगवंतानी अगदी क्लिअरली सांगितलेलं आहे की हा मार्ग असा आहे, हा मार्ग असा आहे, तुझ्यासाठी ह्यातला हा योग्य आहे. आणि हे सांगताना तरीही हा बोलतो की तू मी मंदबुद्धीचा आहे आणि ह्या मंदबुद्धीला सरळ कळेल असं एकच काहीतरी सांग. देखे रोगाते जिनावे औषध तरी द्यावे. फार सुंदर दृष्टांत वापरलाय बरं काय माऊलींचा. देखे रोगाते जिनावे. जिनावे म्हणजे रोगाला जिंकावा. जिंकावं म्हणजे काय, नाहीसा करावा. वेगवेगळे अर्थ आहेत. जिनावे खरा अर्थ त्याचा जिंकावा आहे, पण रोगाला जिंकणं म्हणजे काय, त्याच्याशी लढाई नाही. तर जिंकणं या शब्दाचा अर्थ रोग नष्ट करणे. देखे रोगाते जिनावे औषध तरी द्यावे. औषध तरी द्यायलाच पाहिजे, परंतु परी ते अतिरुच्य व्हावे मधुर जैसे. पण असं औषध दे की जे मला खातानाही गोड वाटेल. म्हणजे गोड खाताना आणि परिणामी माझा आजार दूर व्हायला पाहिजे.
म्हणजे औषध पण मला कडवट देऊ नको हे सांगणं त्यांचं चालू आहे. म्हणून हा बोलताना म्हणतो की कडवट औषधाची मला डोस देऊ नकोस. कडवट शब्दाचा अर्थ आता इथे बघा, म्हणजे मला कडवट औषध नको म्हणजे जाडजूड भाषेत मला तत्वज्ञान सांगू नकोस. अगदी सोप्या भाषेत सांग, आणि ती सोपी भाषा सुद्धा अशी पाहिजे की मधुर रसाळ माझ्या कानाला गोड वाटली पाहिजे, अशा भाषेत मला उपदेश कर. असा ह्या औषधाचा दुसरा लाक्षणिक अर्थ आपण घेतला पाहिजे. कसं म्हणतात ते, देखे रोगाचे तरी जिनावे, म्हणजे हा रोगी आहे हे त्यानं पहिल्यांदा कबूल केलं. जसा मगाशी म्हणला ना, मी अत्यंत जड असे, आता म्हणतो मी रोगी आहे. रोग्या कसला रोग आहे, हा भवरोग आहे. आणि या भवरोगावरती तुम्हीच ते औषध देऊ शकता, तुम्ही खरे वैद्य आहात हे सांगायचा मुद्दा आहे. आणि हा विश्वास त्याच्यावरती, त्या वैद्यावरती आहे. म्हणून तो म्हणतो असं औषध द्या, असं मला तत्वज्ञान सांगा जे अत्यंत सोप्या भाषेत असेल. आणि बरेचसं गोष्ट अशी होते की कडवट औषधं खूप असतात, गोड औषधं फार कमी असतात. औषधं पिऊशी वाटत नाहीत, खाऊशी वाटत नाहीत, कारण ती तशी असतात. हे साधारण व्यवहारातला भाग आहे. पण इथं सुद्धा असं आहे की एखादं अवघड भाषेतलं तत्वज्ञान अवघड भाषेतच सांगणं त्याच्या इतकं सोपं दुसरं काहीच नाही आहे. आणि अवघड भाषेतलं तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगणं त्याच्या इतकंही कठीण दुसरं काही नाही आहे. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवल्या सांगणाऱ्यानं, उपदेश करणाऱ्यानं तर फार बरं होत असतं. अवघड भाषेतलंच तत्वज्ञान अवघड भाषेत सांगायला काय अवघड आहे सांगा, सोपं आहे, सगळ्यात सोपं आहे. अवघड आहे ना अवघड भाषेत त्यांच्याच भाषेत सांगून टाकायचं, हे असं असं आहे, असं असं आहे, असं आहे. मग आता त्यात काय झालं विशेष, अवघडातलं तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगणं हे सोपं नाही, खूप अवघड आहे. एकदम अवघड काय असेल तर त्यालाच ते समजावं लागते अगोदर, त्याला समजलं तर तो सोपा करून सांगेल. आपले जर ग्रंथ बघितले, उदाहरणार्थ बघूया, आपण टीका करायची नाही कुणावरती, पण पंचदशीमध्ये उपलब्ध असणारे अनेक 2-3 टीका उपलब्ध आहेत आता पंचदशीवरच्या. ती टीका आणि आपल्या सद्गुरूंनी लिहिलेली, परमपूज्य काकांनी लिहिलेली टीका जमीन आसमानचा फरक आहे. त्यातले जे श्लोकांचे अर्थ जे कळत नाही तिकडले ते इकडं लगेच उलगडायला लागतात. ह्या जरा फरक बघितला तर तत्वज्ञान समजल्याशिवाय काही माणसं वरच्या लेवलनं खाली उतरतच नाहीत, वरतीच जातात. आता ही गोष्ट सत्पुरुषांसाठी महत्त्वाची कोणती आहे बघा, जरी ते वरती गेले तरी जे मागं आहेत त्यांच्यासाठी मागं यावं लागते, मागं आहे त्यांच्यासाठी मागं यावं लागतंय. म्हणजे इथं खुर्चीवर बसून, उच्च जागेवर आसनावर बसून, व्यासपीठावरून, उंचीवरून सांगता येतं, पण पुढे जाऊन त्यांच्याजवळ बसून मांडी मारून त्यांच्याजवळ सांगणं हे फार उच्च दर्जाची गोष्ट आहे. त्यावेळी त्यांना समजतं. आई जे शिकवते आणि वर्गात शाळेत जे शिकवतात किती फरक आहे त्यामध्ये बघा. आई जे शिकवते ते पटदिशी कळतं, आणि शिक्षक शिकवताना त्यासाठी अभ्यास करावा लागतो. आईच्या शिकवणीसाठी काय शिकवणी लावावी लागत नाही, पण शाळेतल्या शिकवणीसाठी दुसरी शिकवणी लावावी लागते. त्याला कारणच ते आहे की ती खाली येते आणि बाळाच्या लेवलला येऊन शिकवते. ज्ञानेश्वरीनं भगवद्गीता बाळाच्या लेवलला येऊन शिकवले, म्हणून आपल्याला समजते भगवद्गीतेचं तत्वज्ञान. नाही तर कळलं नसतं एवढं जाडजूड तत्वज्ञान जे आहे. म्हणून माऊली आपण त्यांना म्हणतो जे ना ज्ञानेश्वर माऊली, तर त्याचं कारण ते आहे. इथं हा म्हणतो की मी रोगी आहे, भवरोग मला झाला. भव शब्दाचा अर्थ संसार, या संसारानं मी ग्रस्त आहे, आणि म्हणून मला औषध चांगलं द्या, आणि असं द्या की ते मला हाताना सुद्धा गोड वाटेल आणि माझा रोग तरी निघून जाईल. परी ते अतिरुच्च व्हावे, अतिरुच्च म्हणजे रुचकर व्हावे, मधुर दैशे आणि गोड सुद्धा व्हावं, अशा अर्थानं मला औषध द्या, असं तो वर्णन करायला लागलाय. त्यामुळं हे जे त्यानं स्वीकारलेलं आहे की मी मंदबुद्धीचा आहे, एक स्वीकारलं मी अज्ञानी आहे, आणि दुसरं काय स्वीकारलं तर मला रोग झालेला आहे, म्हणजे मी अविद्याग्रस्त आहे. हे दोन्ही अज्ञान आणि अविद्या हे दोन्ही त्याने स्वीकारलेले आहेत, म्हणून तो शरण आलाय, हे आपल्या लक्षात येतं. पुढे बघा, तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित, परिबोधे माझे चित्त जया परी. तुझं सांगणं सर्वार्थाने पूर्ण असावं, सकळ अर्थ भरित, पूर्ण अर्थपूर्ण असावं. तत्व सांगावे उचित, त्या सांगण्यात योग्य असे अबाधित सफळ तत्व असावे, ज्यामुळं त्या तत्वाचा उपयोग करून मला जगणं माझं सोपं होईल. बऱ्याच वेळा पारमार्थिक ज्या गोष्टी आहेत त्या कळत नाहीत, आणि कळवून देणारे माणसं फार कमी असल्यामुळं
परमार्थिक तत्वज्ञानाचे ग्रंथ वाचण्याकडे माणसांचा कल वळतच नाही. ते म्हणतात हे नको, एखादी कादंबरी कथा वाचलेली बरी, जाडजूड काय नको, हे हलकं हलकं वाचावं, जड नको. त्याचं कारण आहे ते समजावून देणारी, सोप्या भाषेत समजावून देणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे आणि त्यामुळे ते समजत नाही. म्हणून इथं अर्जुन म्हणतो की असं सांगा की ते मला अबाधित फळ तत्व सांगणारं असेल. परी बोधे माझे चित्त जयापरी, ज्या प्रकारे माझे चित्त समजू शकेल अशा प्रकारे सांगा. देवा तुझा ऐसा निजगुरु, आजी आरती धनी का न करू, येत भीड कवनाची धरू तू माया आमुची. आता कसं स्वीकारायला लागलाय बघा. तू काय म्हणतो, देवा तुझं ऐसा निजगुरु, तुझ्यासारखा हक्काचा गुरु माझ्याकडं आता मिळालेला आहे पूर्ण, ज्याच्यावर माझा अधिकार चालतो. दोन्ही बाबतीत बोलतो. लहानपण त्यांच्या समवेतच गेलंय, भगवंताच्या समवेत अर्जुनाचं. आणि दुसरी गोष्ट, आता उच्च तत्वज्ञान सुद्धा अर्जुनाला सांगितलेलं आहे आणि त्यामुळं ते जवळचे आहेत. म्हणतो तुझं ऐसा निज गुरु, तुझ्यासारखा हक्काचा गुरु भेटल्यानंतर आजी आरती धनी का न करू, मी आज इच्छेची तृप्ती का करून घेऊ नये. आरती म्हणजे इच्छा आणि धनी म्हणजे पूर्ण करून घेणे. आरती धनी का न करू, माझी इच्छा पूर्ण का करून घेऊ नये. म्हणजे ज्या ज्या वेळा सद्गुरूंचा सहवास भेटतो, ज्या ज्यावेळी संतांचा सहवास भेटतो, त्यावेळी आपलं जे आहे ते पूर्ण त्यांच्याकडून समजावून घ्यावं. ती संधी असते समजावून घेण्याची. पण बऱ्याच वेळा काहीतरी नको ते काहीतरी बोलण्यामध्ये ग्रस्त वाया आपण घालत असतो, व्यर्थ वेळ घालवत असतो आणि त्यामुळं काहीतरी करत बसायचं. इकडे तिकडे जाऊन परमपूज्य काका सुद्धा अधूनमधून बोलायचे, पूर्वी दृष्टांत द्यायचे. म्हणजे सद्गुरूंच्या घरामध्ये गेलं की सद्गुरूंच्या घरामध्ये काय काय आहे हे बघण्यातच वेळ घालवायचा. मग त्यांच्याशी बोलायचं कधी, त्यांना विचारायला तरी पाहिजे. प्रश्न जे आहेत माझे ते प्रश्न विचारून घ्यावेत, त्यांच्याकडून आपली आरती धनी पूर्ण करून घ्यावी. हे जसं म्हणतो तसा हे पूर्ण करून घेतलं पाहिजे, नाहीतर वेळ वाया जातो. येत भीड कवनाची धरू, मी कुणाची भीड आता धरू, तर प्रश्न विचारण्याविषयी मी कोणाची बरे भीड धरू, तू माय आमची, तू आमची आई आहेस. आणि आईवर अधिकार असतो. आईचं आणि मुलाचं जे नातं असतं ते सद्गुरू आणि शिष्यांचं असलंच पाहिजे. इतकी जवळीकता त्याच्यामध्ये असलीच पाहिजे. भले ते जवळ असोत किंवा दूर असोत, ती जवळ आणि दूर काय विचार करायची काही गरज नाही. पण आईचं आणि मुलाचं, म्हणजे लहान मुलाचं आणि आईचं जे नातं असतं ते, मोठ्या मुलाचं आणि आईचं नातं आता पकडण्यात अर्थ नाही. आता आईचा मोठा मुलगा झाला, परमपूज्य काका म्हणतात तो पूर्वी आपला होता, 25 नंतर तिचा झाला असं म्हणतात काका. म्हणजे बरोबर गृहीत धरायला लागतं. ते जर असं गृहीत धरलं की आपल्याला मग त्याच्यावरचा हक्क आपण सोडायला तयार. म्हणजे हक्क सोडपत्र जे असते ना ते मुलांचं 25व्या वर्षीच करावं लागते आपल्याला. तुमच्यावरला हक्क मी सोडत आहे, कारण तुमच्यावर मी प्रेम केलं, कर्तव्य केली, आता ती माझी पूर्ण झाली. आता तुमचं आणि माझ्याबद्दलची काही कर्तव्य उरलेली नाही. जसं मुलगी दान, कन्यादान करताना आपण म्हणतो ना, हे जावाई शिर्के, माऊलींची उवीच आहे ती, की तो न मम म्हणे पिता, मी माझी नव्हे असं म्हणून तो त्यांच्या हातात देतो आणि दिल्यानंतर आपण रिकामा होतो. आणि अडकतोय कोण, जावई, कारण त्यानं स्वीकारलेली असते ना. इथं वर्णन आहे लहान मुलं आणि आई यांचं जे नातं असतं ना, पुढे एक आणि दृष्टांत आलेला आहे. तर तो दृष्टांतावरून लक्षात येईल की लहान मूल आणि आई यांचं जे नातं असतं ना ते फार असं दोन नसतातच, ती दिसायला दोन दिसतात. तसं सद्गुरू आणि शिष्य हे दिसायला दोन असावेत, असायला एकच आहेत ते. तसं म्हटलेलं आहे, आता तुम्ही माझे निजगुरू आहात. निजगुरू म्हणजे माझ्या हृदयाजवळ वास करणारे असे आहात. आत आहे, आत आहात तुम्ही माझे, असं म्हणलेलं आहे. मग आरती धनी का करू, मग तुम्हाला प्रश्न का विचारू नये. मुक्तपणाने प्रश्न विचारावेत, गुप्त काही ठेवू नये. असं म्हणतात ना, डॉक्टर आणि वकिलांच्याकडून काही राखून ठेवू नये. आपण जर वकील नेमलाय किंवा डॉक्टराकडे गेलोय तर त्याला सगळं आजार सांगावे लागतात. वकिलांना खरी गोष्ट काय आहे ती सांगावी लागते, म्हणजे त्यांना केस बरोबर लढवता येईल ना, नाहीतर काय उपयोग आहे. हा मुद्दा त्यामध्ये आहे. तसं श्री गुरूंना सगळंच सांगावं लागतंय. सांगितलं की मगच उपाय ते सांगतात आपल्याला. आणि जर लपवून ठेवलं तर हे लपवून ठेवलं तर मग त्याच्यावर कसे उपाय सांगतील बघू. म्हणून तुम्ही माझे कसे आहे, आरती धनी का न करू, तू माय आमची, तू माझी आई आहेस. हा गा कामधेनूचे दुबते, दैवे झाले अपैते, तरी कामनीची का तेथे वानिकी जे. असे पहा, कामधेनूचे दुबते भाग्यवशात स्वाधीन झालेला आहे. माझं भाग्य उदयास आलेलं आहे आणि योगायोगानं मला कामधेनू प्राप्त झालेली आहे. कामधेनू कुणाला म्हणतो, हा भगवान श्रीकृष्णाला कामधेनू म्हणतो. म्हणजे कामधेनू शब्द आहे
काम म्हणजे इच्छेची पूर्तता करणारी गाय, अशी ती पूर्वी पुराणामध्ये वर्णन केलेली कामधेनू आहे ना, त्या कामधेनूचा दृष्टांत त्यांना दिलेला आहे. आता सद्गुरूंचा तो जरासा अर्धाच वाटतो, तो खरा वास्तविक त्यांचं लक्षण त्यामध्ये सांगता येत नाही. कामधेनू ही तेवढ्यापुरती असते, पण सद्गुरू पूर्ण करत असतात. पण हिथं दृष्टांत देताना अर्जुन म्हणतो, तू हा गा कामधेनूचे दुबते दैवे झाले अपैते. अपैते म्हणजे प्राप्त झाले, दैवे म्हणजे दैवानं मला प्राप्त झालं, माझ्या नशिबानं मला कामधेनूची, आणि दुभती आहे ती दूध देणारी अशी आहे. मग तरी कामनेची का तेथे वानिकीजे, वानिकेचे म्हणजे त्या ठिकाणी मी उणीव का भासावी, त्या वाटेल ती इच्छेची उणीव का म्हणून मी करावी, सगळी इच्छा करावी, काय पाहिजे ते बोलावं सद्गुरूंच्या पुढे, भगवंता पुढे मागणी करावी, मला हे द्या, मला ते द्या. परमपूज्य मंदात ताई सुद्धा म्हणतात, आपली निष्काम सेवा भगवंताच्या ठिकाणी असायला पाहिजे. पण बरोबर आहे, पण कधीतरी हट्टानं काहीतरी मागितलं तर तो देतो. मागावं कधी कधी, ते म्हणतात काय, भगवंताकडे काहीतरी मागावं, जरी ते प्रापंचिक असलं तरी. मग परमपूज्य म्हणतात त्यांचा दृष्टांत आहे, कधी कधी मागायला हरकत काय, माझी आईच आहे ना ती, त्यामुळे आईकडे काहीतरी कुठंतरी काहीतरी मागायतलं जे चुकीचं आहे, शास्त्रात बसत नाही, तरी पण मागणी वाटायला लागली आणि मागणी केली तरी ती पूर्तता करतात. म्हणून म्हणतात कामनेची का तेथे वानिकीजे, मग कामना पूर्त होणार नाही का, ती कामधेनूच आहे, माझ्या इच्छेची परिपूर्तता करणारी तू आहेस कामधेनू गाय, आणि म्हणून माझी इच्छा पूर्ण करा. तर ह्याची इच्छा प्रापंचिक काय नाही बरं का, ह्याची इच्छा अशी नाही की सगळे कौरव संपू द्यात आपोआप, किंवा तुम्हीच युद्ध करा मी बसतो, असं याला म्हणायचं नाही. मी युद्ध करतो पण माझ्या नातलगाशी मी करू शकत नाही, ह्याला एवढंच त्याची मागणी आहे. तुम्ही ह्यातनं मला मार्गदर्शन करा, माझं मन मोहग्रस्त झालेलं आहे, त्यामुळं आत्ता माझी इच्छा जी आहे ती इच्छा म्हणजे मला कर्मयोगी समजना आणि ज्ञानयोगी समजना, तो पूर्ण करा. तुम्ही कामधेनू आहात. जरी चिंतामणी, पुढचा दृष्टांत बघा, दृष्टांतावर दृष्टांत, भरपूर दृष्टांत आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. जरी चिंतामणी हाता चढे वरी वांछीची कवन साकडे, वांछीची म्हणजे इच्छेचं साकडं, म्हणजे काय अडचण पडणार आहे. जर चिंतामणी आपण होऊन हातावर चढून आला तर केवळ इच्छा करण्याचे संकट ते काय, त्यावेळी आपल्या संतोषाने इच्छा करू नये काय, तर आपलीनी सुरवाडे इच्छावे ना, म्हणजे आपल्या मनात आहे तर ते काय इच्छा करू नये का, असा चिंतामणीचा दृष्टांत दिला. म्हणजे चिंतामणी नावाचा जो काय काल्पनिक आहे का खरा दगड पूर्वी असेल कदाचित, परी चिंतामणी हे शब्द वापरला, चिंता हरण करणारा. इथं कामधेनू म्हणजे माझ्या मनातली इच्छेची परिपूर्तना तृप्ती करणारा का, आणि चिंतामणी म्हणजे माझ्या चिंता सगळ्या हरण करणारा. एक सद्गुरू, एक भगवंताशिवाय कोण नसतं. चिंतामणी भगवंताला शब्द वापरलाय, कामधेनू भगवंताला शब्द वापरलाय, आणि हे संतांना आणि श्रीगुरूंना लागू आहेत शब्द हे. तरी अमृत सिंधू ठाकावे मग तहानेची जरी फुटावे, तरी सायास का करावे मागील ते. आता अमृत सिंधूचा दृष्टांत दिला. तिसरा दृष्टांत बघा, असे अमृताच्या समुद्रावर जावं आणि तहानेनं व्याकुळ व्हावं, आणि तहान एवढी लागली असताना तरी सायास का करावे मागील ते. मग समुद्राजवळ येण्याचे मागचे श्रम तरी का म्हणून करावेत, मग अगोदर कष्ट कशाला केले होते, एवढा प्रयत्न करून आम्ही तुला प्राप्त करून घेतलं, आता प्राप्त करून घेतलं आणि तुमच्याजवळ आलो, आणि तर अतृप्त का राहावं, मी असंतुष्ट का राहावं. तुझ्याकडून तू संतुष्ट आहेस, तू तृप्त आहेस, आणि तुझ्याकडून तृप्तीचा अनुभव का घेऊ नये, असा वर्णन केलेला आहे. अमृताच्या समुद्रावर जायचं म्हणजे समुद्रावर जाण्याचे कष्ट तरी का घ्यावे, म्हणजे इतके दिवस मी साधना केली, ती साधना कशाबद्दल केली, तर तुमच्यापर्यंत यायला. आता तुमच्यापर्यंत आलोय तर तुमच्याकडे जे आहे ते मी घेणार आहे तुमच्याकडून, त्यासाठी मी का गप्प बसावं. तैसा जन्मांतरी बहुती उपासिती श्री कमळापती, तो तू देव आजी हाती झालाशी जरी. त्याप्रमाणे अनेक जन्मात तुझी लक्ष्मीपतीची उपासना केली होती. एक श्री कमळापती शब्द वापरलाय या ठिकाणी, कारण श्लोकामध्ये केशव वगैरे शब्द वापरलेत, आणि त्यासाठी इकडे वर्णन करताना इथं तो शब्द वापरलेला आहे. तो म्हणतात श्री कमळापती तैसा जन्मांतरी बहुती, अनेक जन्मात तुझी उपासना केली होती. भगवंताची प्राप्ती व्हायला बहुनाम जन्मना म्हणते, पुढचा आता श्लोक आपण बघणार आहोत पुढच्या अध्यायात. अधिक खूप जन्म झाल्यानंतर ही भगवंताची प्राप्ती होत असते. अनेक जन्मांची पुण्याई गाठीशी असेल तर, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, असा नामदेव महाराजांचा अभंग आहे. किंवा माऊली म्हणतात, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी.
आम्ही बहुत सुकृत आमचं साचलेलं आहे आणि त्या साचलेल्यामुळंच आम्हाला तुझी प्राप्ती झाली. तसं हाही म्हणतोय बघा. आम्ही काय केलं, जन्मांतरी बहुती उपासिता श्री कमळापती. खूप दिवस आम्ही कमळापती म्हणजे लक्ष्मीचे पती कमळापती उपासना केली. तू देव आजी हाती झालाशी जरी तुझी ही जी आहे गोष्ट आम्हाला प्राप्त झाली, लक्ष्मीची उपासना केली म्हणून तर तू आज भाग्यवशात हातात आलास. असे जर आहे तरी आपले सवेसा का न मागाविषयी परेशा. मग इच्छेप्रमाणे तुझ्याकडे का मागू नये. तिथं म्हणलेलं आहे नुसती लक्ष्मी मिळाली तर दैववान समजतात. आता ह्या ठिकाणी लक्ष्मी मिळाली की काय जर म्हणतात काय भाग्य उजाडले, एखादं घबाड प्राप्त झाले, लक्ष्मीची प्राप्ती झाली. पण ज्यांना लक्ष्मीचा पती प्राप्त होतो त्यांची अवस्था कशी असेल बघा. म्हणजे संतांना ती लक्ष्मीपतीची प्राप्ती आहे. लक्ष्मीपतीची प्राप्ती झाली की लक्ष्मीची इच्छा निघून जाते. लक्ष्मीची इच्छा कोण करेल सांगा बघू. तिचा नवरा प्राप्त झाला म्हणजे तोच ज्याने हे सगळं भांडार किंवा ब्रह्मांड रचलेलं आहे त्या ब्रह्मांडाचीच प्राप्ती झाल्यासारखी आहे. त्यामुळे जो लक्ष्मीची प्राप्ती झाली म्हणतो लक्ष्मीची प्राप्ती झाली तो दैववान, आणि लक्ष्मीपतीची प्राप्ती झाली तो काय श्रेष्ठ दर्जाचा भाग्यवान म्हणायला पाहिजे ना. तसं तो म्हणतो की इतक्या वर्षानंतर इतक्या जन्मानंतर, त्यातला एक जन्माचा एक शब्द आहे आपण पुढे बघणार आहोत. माणसाच्या जन्मानंतर बरं काय, अनेक जन्म माणसांचे झाल्यानंतर आपण म्हणतो 84 योनीमधून मी आलो, त्या असतील योनी, त्या योनीमध्ये काय विकास नसतो. त्यामध्ये त्यांचं फक्त भोगच संपवायचे असतात. भोग संपून ते माणसाच्या ह्याच्यात येतात आणि माणसाच्या ह्याच्यात येऊन मग पाप पुण्यातून पुढे जात असतात. असं वर्णन शास्त्राने केलेलं आहे. त्यामुळे जन्म जास्त झाले कुणाचे म्हणायचे, माणसाच्या जन्मातले जास्त जन्म व्हायला पाहिजे तरच भगवंताची प्राप्ती होत असते. ती म्हणजे पशुच्या जन्मातून उत्क्रांत होत जाणं नव्हे, ते अनेक जन्म होत असतील म्हणून इथं म्हणतात तो त्यानंतर तरी आपले सवेसा, मग आपल्या इच्छेप्रमाणे का न मागाविषयी परीक्षा, का मागून घेऊ नये. देवा सुकाळ हा माणसा पाहला असे. सुकाळ म्हणजे चांगली वेळ आता आलेली आहे. माझ्या मनाला हा विचार पडलेला आहे, माझ्या मनाकरता आज सुकाळाचा दिवस उजाडला आहे म्हणून आम्ही तुझ्याकडे मागणारच आहोत. देखी सकळा तिची जी आले आजी पुण्य यशाशी आले. हे मनोरथ झाले विजयी माझे. आता आज माझ्या सर्व इच्छांचे जगणे सफळ झालेले आहे आणि हे मनोरथ विजयी झालेले आहेत. दोन शब्द वापरले बघा. मनोरथाची प्राप्ती होणं म्हणजे त्यातमध्ये यश प्राप्त होणं. बरीचशी मनोरथ असतात पण सगळी फलद्रूप होत नसतात. तो म्हणतो मी मनोरथ केलं आणि फळाशी आलं, असे दोन गोष्टी म्हणतो. आणखी सर्व इच्छांचं जगणं सफळ झालं. खूप इच्छा मनामध्ये असतात पण जेव्हा ती फलद्रूप होते, सफळ होते, तेव्हा त्याला खऱ्या अर्थानं गोष्ट प्राप्त होते. आत्ता म्हणतो तो आता मला भेटलासच आणि तत्वज्ञान सांगा लागलास तर आता माझी इच्छा तृप्त होणार आहे. त्याला काहीही मागायचं नाही बरं का. सगळ्या आपण श्लोकावरून आणि ओव्यावरून लक्षात येतं अर्जुनाला प्रापंचिक काही मागितलेलं नाही त्यानं. तो फक्त म्हणतो माझी संभ्रमावस्था मोहग्रस्त अवस्था घालवा, एवढं, बाकी काही तू मागत नाही. आपणही असं अर्जुनासारखंच मागावं. जी जी परममंगळ धामा, आता देवाचं वर्णन केलंय बघा. जी जी परममंगळ धामा सकळ देव देवोत्तमा तू स्वाधीन आजी आम्हा म्हणून या. तू कसा आहेस, सर्वोत्कृष्ट असं मंगलाचं स्थान आहेस. काय म्हणलंय, परम मंगळ धामा म्हणजे सगळ्या शुद्धतेचं आणि पावित्र्याचं आणि मांगल्याचं स्थान तू आहेस. सर्व देवात उत्तम, देवोत्तमा शब्द वापरलाय. सकळ देव देवोत्तमा, देवांच्या मध्ये सकळ देवामध्ये तू उत्तम देव आहेस देवादिकामध्ये. आणि तू असा असलेला तू आज आमच्या स्वाधीन झाला आहेस म्हणून आमचे मनोरथ सफल झाले आहेत. माझं आता जे मनोरथ फळाला आलं ते त्यामुळे झालेलं आहे, कारण तू सगळ्यांचा दाता आहेस. जैसे मातीच्या ठाई अपत्या अनवसरू नाही, सस्तन्या लागून पाही जिया परी. वर्णन कसं केले, मस्त वगैरे वर्णन केले बघा. की ते म्हणतात अपत्य म्हणजे ते जे बाळ असतं, जैसे मातेच्या ठाई बालकाला स्तनपान करण्याकरता आईच्या विषयी कोणतीच वेळ नसते. ते काय वेळ ठरवून मागत असते का, आई मी तुम्हाला दूध पाहिजे आहे मग ते 10 वाजता मला देशील का, असं ते काय बोलत नाही. ते त्याची वेळ काय ठरलेली नसते. आईसुद्धा म्हणत नसते की तुझी वेळ बरोबर झाली की मगच तुला दूध पाजणार आहे, असं आईसुद्धा म्हणत नाही. किती सुंदर दृष्टांत दिलाय बघा. जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही. अनवसरू म्हणजे
काळ वेळ याचं भान नसतं. अनवसरू नाही स्तन्या लागून पाही जियापरी, म्हणजे ते स्तन्य म्हणजे दूध देत असते, ती कशाही पद्धतीनं वेळेचं काळाचं भान न ठेवता ती देत असते. हवे तेव्हा मागतं ते, तेव्हा हवे तेव्हा ती देत असते. तसे दूध पिणाऱ्या बाळाला भूक केव्हावी लागावी त्याची वेळ ठरलेली नसते, तसा दृष्टांत दिलेला आहे. तर एक विचारवंत तरी म्हणतात की हवे तेव्हा मागणे हा मूल म्हणून मूलभूत अधिकार आहे त्याचा. काय म्हणतात बघा, वाक्य आहे, मूल म्हणून त्याचा मूलभूत अधिकार आहे. तसा शिष्याचा सुद्धा मूल असतं श्रीगुरूंचं, आणि त्याचा अधिकार असतो ते सगळं समजावून घेण्याचा. त्यामुळे धाडसानं आम्ही आता कुठलेही दृष्टांत, काकांचे दृष्टांत, परमपूज्य मंदातांचे दृष्टांत टाकतो. एकदा सहज बोलता बोलता परमपूज्य मंदाताईंना मी म्हणलो, तुमचे 4 दृष्टांत आज वापरले बरं काय मी प्रवचनामध्ये. अरे माझे दृष्टांत म्हणजे पब्लिक आहेत, त्याला काय राईट काय नाही, त्याचा कॉपीराईट करण्याचं काय बंधन नाही. मी असेच दृष्टांत कोणाकडून तरी घेतले होते, तू माझ्याकडून घ्यायलास, ते सर्वांसाठी खुले आहेत. म्हणजे हा वारसा जो आहे ना, तो वारसा आपल्यासाठी असतो. आपल्या आईवडिलांची प्रॉपर्टी बरोबर आपल्या नावावर कशी येते तसंच आहे. शिवगडचं म्हणून जे 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 तत्वज्ञान आहे वारसा हक्कानं माझ्याकडे झालं पाहिजे, कारण मीच त्याचा अधिकारी आहे असं आपल्या सर्वांना वाटलं पाहिजे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तशी आई मुलाच्या बाबतीत मूल म्हणून तिच्यावर प्रेम करणं, तिच्याकडे खाऊ मागणं हा तिचा मूल म्हणून मूलभूत अधिकार असतो प्रत्येक मुलाचा. तसा शिष्य म्हणून शिष्यांचा सुद्धा श्रीगुरूंच्या वरती हा अधिकार असतोच आणि अंतरात असतो. तो तैसा देवा तू ते पुसिदसचे आवडेते आपुलिनी अर्थे कृपानिधी, त्याप्रमाणे कृपानिधी मी आपल्या इच्छेप्रमाणे वाटेल ते तुम्हाला आम्ही विचारणार आहे. मला तुम्ही सांगा तरी पारत्रिक हित आणि आचरिता तरी उचित ते सांगे एक निश्चित पार्थ म्हणे. आता मात्र मागताना काय मागितलं बघा, परलोकात हितकारक आणि इयलोकात आचरण करण्यास योग्य असं काहीतरी सांगा. पारत्रिक शब्दाचा अर्थ आहे म्हणजे जन्माला आल्यानंतर पारत्रिकाचाच विचार करावा. इथं म्हणलेलं आहे ना की इहलोक आणि ऐहिक लोक जो आपण म्हणतो, हा ऐहिक लोक आहे. या ऐहिक लोकामध्ये इहलोक शब्द वापरला, त्या इहलोकामध्ये सुद्धा आचरण करण्यास योग्य असंच तत्वज्ञान आम्हाला सांगा. आणि दुसरी गोष्ट, माझं पारत्रिक कल्याण सुद्धा व्हायला पाहिजे, म्हणजे माझ्या मृत्यूनंतरची गती जी आहे ती गती सुद्धा तुम्हीच सांभाळा, की तुम्हीच करू शकता, असा शेवटचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आता भगवंत उत्तर द्यायला चालू करणार आहेत. 2 श्लोकामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत अर्जुनानं. आता उत्तर द्यायला भगवंत चालू करणार आहेत. आपण ते आता उत्तर पुढच्या चिंतनामध्ये पाहणार आहोत. आजची वेळ संपलेली आहे, आपण इथंच थांबतोय. आजची सेवा श्रीगुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो. वाणीला विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव